आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल? नाना पटोले बोलतायत की शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं वाऱ्यावरती सोडलेला होता. शेतकऱ्यांचा शेतमाल शेतामध्ये कुजत होता. दूध शेतकरी रस्त्यावरती ओतत होता. कुठेही त्याला विक्रीची व्यवस्था त्या काळामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. आणि आता शेतकऱ्याच्या बाजूने ते गळा काढत आहेत. म्हणजे मगरीच्या डोळ्यामध्ये आसू यावेत अशातला हा प्रकार आहे. येत्या काही वर्षात आपण बघू शकतो शेतकऱ्यांची जी आत्महत्येची संख्या आहे ती खूप वाढली आहे आणि अमरावती जिल्ह्यात तर खूपच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे. नाही, शेतीमध्ये खऱ्या अर्थानं अ, आज भांडवली गुंतवणुकीची प्रचंड गरज आहे. दुसऱ्या बाजूला मार्केटिंग व्यवस्था जी आपली आहे, आयात निर्यात धोरण आहे, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्यावरती शेती व्यवसायावरती होत आहे. आणि म्हणून यामध्ये आयात निर्यात धोरणामध्ये स्पष्टता आली पाहिजे. शेती विरोधी जे कायदे आहेत, अत्यावश्यक वस्तू कायदा असेल, सिलिंग ऍक्ट कायदा असेल, हे कायदे आता कालबाह्य झालेले आहेत, ते काढावे लागतील. आणि शेतकऱ्यांची जनगणना आता करावी लागेल की निव्वळ शेतीवरती पोट असणारे अवलंबून असे किती शेतकरी आहेत, याची कुठंतरी आता जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांचं पोट शेतीवरती आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण मदत केली आणि मदत करू शकू, कारण अनेक लोक असे आहेत की आता शेती व्यवसायामधून बाहेर पडलेले आहेत. आणि त्यामुळं नेमका शेतकरी कोण, कुणाचं शेतीवरती पोट आहे, कुणाचं कुटुंब शेतीवरती 100% अवलंबून आहे, अशांचा सर्वे होणं गरजेचं आहे. तो जर सर्वे झाला तर निश्चितपणानं आत्महत्याचा प्रश्न सुटू शकतो. अधिवेशनाचा कालावधी जो आहे अत्यंत कमी आहे आणि या कमी कालावधीत शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटतील का? तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, निश्चितपणानं सभागृहामध्ये आता शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहेत. या 3-4 दिवसामध्ये न्याय मिळेल. आणि देवाभाऊ हे विदर्भातले मुख्यमंत्री आहेत. शेतीचं जाण असणारा नेता या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलेला आहे. अभ्यासू नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राला त्यांच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं विदर्भातला कापूस उत्पादक, संत्रा उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये चांगले निर्णय घेतले जातील. प्राण्यांची दहशत असेल, बिबट्याची दहशत वाढते आहे विदर्भामध्ये तर. काय झालेलं आहे की जंगली प्राण्याचा उपद्रव शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. संपूर्ण राज्यभर हा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. या राज्याचे वनमंत्री यांनी काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. शेतीला कंपाऊंड असेल, फॉरेस्ट हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर खुदाई कंपाऊंड असेल, प्राण्यांचं स्थलांतर असेल, असे अनेक चांगले निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये सरकार गांभीर्यानं विचार करून काम करत. विधान भवनामध्ये मागच्या वेळेस राडा झाला होता. आज त्याचा अहवाल इथे सादर होणार आहे. काय सांगता? निश्चितपणानं जैसे करणे वैसे भरणे या पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणचं जे काही प्रकार घडलं ते घडलेलं होतं. या देशांमध्ये ते प्रकार घडू नयेत अशी दक्षता घेतलेली आहे. पडळकर आणि आव्हाडांचं झालेलं. एक आहे की पडळकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे, ग्रामीण भागातला आलेला कार्यकर्ता आहे. इंडियातली माणसं जर कोण त्रास देत असतील तर भारतातला माणूस हा त्याच्या मातीतला गुणधर्म दाखवू शकतो. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.